आषाढ पौर्णिमा जी आहे ती 29 जुलैला आहे. 29 जुलैला आपल्या विहारामध्ये म्हणजे मैत्री विहारात आमचं अधिष्ठान आहे, परंतु महाकरुणा बुद्धिस्ट मॉनिस्ट्री साजापूरला पण आम्ही थांबणार आहोत, कारण तिकडे श्रामणेर आहेत आणि त्यांना पण प्रशिक्षण द्यावं लागतं म्हणून. तर 29 जुलैच्या पौर्णिमेला सकाळी 5 ते पावणे 6 पर्यंत आपल्या इथं विहारामध्ये ध्यान साधना राहील, सामूहिक साधना होईल आणि मग 6 वाजता आर्य उपोसत सील प्रदान केल्या जाईल. त्यानंतर छोटासा उपदेश होईल आणि आषाढ पौर्णिमेला सकाळी 10 वाजता आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनिस्ट्री साजापूर या ठिकाणी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंतचा कार्यक्रम असणार आहे. जाहीर धम्मदेसना असणार आहे, भोजनदान असणार आहे, विशेष बुद्ध पूजा असणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार साजापूरला आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनिस्ट्रीला भोजन घेऊनही यायचं आहे, स्वतःचं पण आणि भिक्षू संघाचं श्रामणेर संघाचंही. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही पौर्णिमेला भिक्षू संघाला भेटले पाहिजे, वंदन केलं पाहिजे, दान दिलं पाहिजे, कारण या बुद्ध शासनाला 2600 वर्षांपासून जिवंत ठेवण्याचं काम अव्याहतपणे सर्वस्वाचा त्याग करून माता पिता घर दार हे त्याग करून जे सिलवान विनयधारी भिक्खू धम्माचं प्रामाणिकपणे काम करतात, त्यांचे तुम्ही मायबाप असता, त्यांचं पालन पोषण तर केलंच पाहिजे, परंतु त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण आषाढ पौर्णिमेचा दिवस हा भिक्खू संघाच्या स्थापनेचा दिवस आहे. हे जे चिवर जे आहे भगवंताने निर्माण केलं आषाढ पौर्णिमेला, धम्मचक्र पवतन दिन आहे त्या दिवशी. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, औरंगाबाद वाले जे आहेत त्यांनी आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनिस्ट्रीला तर येऊ शकता. आणि त्यानंतर बाहेर गावचे तुम्ही जिथून कुठून प्रवचन ऐकत असाल, तुमच्या विहारात किंवा आसपास जिथे कुठे भिक्खू असतील चांगले प्रामाणिक शिलवान गुणवान विनयधारी, तुम्ही त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांना भोजन चिवर परिष्कार भिक्षापात्राचं दान दिलं पाहिजे, त्यांना वंदन केलं पाहिजे, त्यांना काय कमी जास्त आहे ते तुम्ही दान पुण्य केलं पाहिजे, धम्मदेसना श्रवण केली पाहिजे. ही वर्षावासात दरवर्षी आपण काही धम्म सहलीचा आयोजन करत असतो. लोकांची इच्छा असते की पावसाळ्याचे दिवस असतात, सगळीकडे हिरवळ असते आणि त्यामुळे धम्म सहलीमुळे एक आनंद द्विगुणित होतो. म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आपण धम्म सहली काढत असतो. तर याही वर्षावासामध्ये काही लेण्यांवरती म्हणा किंवा अजून काही ते निश्चित केलेलं नाहीये, पण धम्म सहली निघतील. हैदराबादला पण सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये धम्म सहल काढण्याचा आमचा मानस आहे. हैदराबाद बुद्धवनम वगैरे त्या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमा आणि रविवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत दर पौर्णिमेला आणि दर रविवारी साजापूरला आपले कार्यक्रम होईल. आणि दुसरी गोष्ट की वर्षावासातील प्रत्येक पौर्णिमा आणि दर रविवारी सायंकाळचा आपला जो लाईव्ह प्रोग्राम असणार आहे, तर पौर्णिमेला सकाळी तर कार्यक्रम होईलच आपल्या इथून दर पौर्णिमेला, परंतु पौर्णिमा आणि रविवारी सायंकाळच्या कार्यक्रमाला सुट्टी असणार आहे, हे लक्षात घ्या. तिकडं साजापूरला कार्यक्रम होत राहील, कारण आपल्या द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं बांधकाम सुरू आहे. माझ्या मागे एवढे कामं लागलेत, मलाच माहित नाही, कारण काय सांगू तुम्हाला. आणि त्यामुळे धावपळ भयंकर वाढला, कामांसाठी वेळ द्यावा लागतो, ऑफिशियली काही कामं असतात, परमिशनचे काही कामं असतात आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तर म्हणून रविवारी इकडे सायंकाळचं प्रवचन नसणार आहे. एरवी डेली प्रवचन सायंकाळी 6 वाजता लाईव्ह असणार आहे. वर्षावासातील प्रत्येक उपोषण दिनी सकाळी 6 वाजता इथून लाईव्ह प्रवचन पण दिले जाईल. आणि जे कोणी उपासक उपासिका आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलवर लाईव्ह धम्मदेसना ऐकत असतात, त्यांच्यासाठी पण सुवर्ण संधी आहे की वर्षावासातील दर उपोषण दिनी सकाळी 6 वाजता आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरून लाईव्ह आर्य उपोषण तुम्हाला प्रदान केल्या जाईल आणि धम्मदेसना पण होईल. तर अशा प्रकारच्या काही छोट्या छोट्या सूचना आहेत. द ग्रेट हॅपीनेस शरणं गच्छामि.